नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील शिवणे गावाच्या शिवारात शेतगट क्रमांक 36 मधील विहिरीत 13 ऑक्टोबर 2025 रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळला होता। या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 407/2025 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 103/1 आणि 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की संशयिताने मयत व्यक्तीला ठार मारून त्याचे हातपाय लोखंडी तारांनी बांधले होते आणि कमरेला साडीने मोठा दगड बांधून मृतदेह विहिरीत टाकला होता, जेणेकरून पुरावा नष्ट होईल। नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मेटकेलकर यांनी या घटनेचा तातडीने आढावा घेऊन तपास पथकांना तपास त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार कळवण विभागाचे उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली। मृतदेहावरील कपडे आणि वर्णनाच्या आधारे तपास पथकाने गुप्त माहितीच्या साहाय्याने मयत व्यक्तीची ओळख पटविली। मयत व्यक्ती हरी रामचंद्र किलबिले, वय वर्ष 64, राहणार त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक असं यांचं नाव होतं। मयत हरी किलबिले काही दिवसांपासून शिवणे परिसरात एका मूर्तिकाराकडे काम करत होते आणि तेथील शेडमध्ये राहत होते। तसेच त्या ठिकाणी हर्सूल तालुका त्र्यंबकेश्वर येथील एक जोडपे राहत होते। या माहितीच्या आधारे तपासचे चक्र फिरवून पथकाने संशयित भारत काळू वाघ, वय वर्ष 25, राहणार हर्सूल तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान भारत वाघ यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांनी सांगितले की मयत हरी किलबिले यांनी त्याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवली होती आणि तिची छेडछाड केली होती। याचा राग मनात धरून भरत यांनी हरी याचा गळू दाबून आवळून खून केला। त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेहाचे हातपाय लोखंडी तारांनी बांधले, कमरेला साडीने मोठा दगड बांधला आणि मृतदेह विहिरीत टाकला। अटक आणि पुढील तपास संशयित भारत काळू वाघ याला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, दिंडोरी।